तिसऱ्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे श्री तारा स्वरूपात सजले रूप। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात आज तिसऱ्या माळेला देवी दश महाविद्यांपैकी श्री तारा रूपात सजलेली आहे। दारिद्र्य नैराश्य संकटांचा नाश करून भक्तांना संसार सागरातून तारून नेणारी दिव्य शक्ती म्हणून श्री तारा रूपाची पूजा केली जाते। श्री तारा ही नील सरस्वती म्हणून परिचित असून पूजेमध्ये हातात खडक, नीलकमल, खात्री आणि खप्पर धारण केलेले तिचे रूप दाखवण्यात आले। समुद्र मंथनात भगवान शंकराचे रक्षण, रावण वधासाठी प्रभू रामांना सहाय्य आणि भक्तांना संकटातून मुक्त करणारे तिचे अनेक पुराण प्रसंग मानले जातात। आजची तिची पूजा श्री पूजक रामप्रसाद ठाणेकर, सचिन ठाणेकर, अमित देशपांडे, निखिल शानबाग यांनी बांधली। भाविकांच्या कल्याणासाठी आई अंबाबाईचे हे श्री तारा रूप दर्शन अविस्मरणीय ठरले। श्री माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या तारामाता या स्वरूपामध्ये पूजा मानण्यात आलेली आहे। तारामाता ही दशमहाविद्यापैकी दुसरी महाविद्या समजली जाते। या स्वरूपामध्ये देवतेचा तिच्या पायाखाली शव आहे, तिचा पाय शवावर ठेवलेला आहे। तिनं हातामध्ये नीलकमल, खप्पर, कात्री आणि खड्ग असे 4 वस्तू आहेत। नरमुंडाची माळा तिनं गळ्यामध्ये परिधान केलेली आहे आणि विकट हास्य ती करत आहे असं तिचं स्वरूपाचं वर्णन आहे। चोलना नदीच्या तीरी मेरू पर्वताच्या पश्चिमेला हिची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि वसिष्ठ ऋषींनी हिची विशेष उपासना सिद्ध केली असं शास्त्र सांगतं। या देवतेच्या उपासनेमुळे आपल्याला सर्व सिद्धींची प्राप्ती होते, सर्व दुःख दारिद्र्य ती खप्परात खेचून घेते असं म्हटलेलं आहे आणि संस्कृती नाश आणि उत्तम आपल्याला बुद्धी अशा प्रकारची याच्यामुळे मिळते। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कोल्हापूर।